रोज सकाळच्या धावपळीत काय काय करावं आणि कसं करावं मात्र कोणाला समजत नाही. मग मी काय करत असते, ती माझी मेथड मी सोप्या आणि सरळ पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते. भाज्या कट करून जेवढा पसारा झालेला असतो तेवढा सगळा आवरून घेते. त्यानंतर चपातींचं पीठ भिजून हात धुवून बाजूला ठेवून देते. लगेचच छान असं मस्तपैकी भाजीनं फोडण्या देऊन देते. आपल्या घरात कंटिन्युअसली 2 भाज्या तर प्रत्येकाच्या होतच असतील, मुलं शाळेत जातात त्यावेळेला. कारण की मग मुलांच्या टिफिनला सुकी भाजी, घरासाठी थोडीशी रश्श्याची भाजी याच्यात मात्र आपला वेळ खूप वाया जातो. म्हणून मग दोघी भाजींना मी छान अशी फोडणी देऊन घेत असते. आणि त्यानंतरच लगेचच मग जेवढं पण म्हणजे मसाल्याचा डबा, शेंगदाण्याचा कुठाचा डबा असेल, तेलाची कॅन असेल, हे जागच्या जागी ठेवून देते. त्यानंतर तोपर्यंत एका साईडला मात्र माझा तवा कायम तापत ठेवलेलाच असतो. लगेचच पोळपाटावरती थोडंसं तेल लावून आणि आपलं पीठ दोघं हातांनी छान असं मळून घ्यायचं. पीठ मळत असताना मी थोडंसं ओलसर करून एक गोळा तयार करून ठेवून देत असते. मग आपल्याला जास्त मेहनत जात नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो त्या कारणाने. आता मी जेव्हा पोळपाटावरती पीठ मळते त्यावेळेला थोडं जोर लावून 1 ते 2 मिनिटासाठी मळून घेते आणि लगेचच चपात्या मात्र लाटून घेत असते. मला चपात्यांना जास्त तेल लावायला आवडत नाही, म्हणून मी एकदम कळत न कळत अगदी थोड्या पद्धतीने तेल लावत असते. त्याने पोळ्या खूप छान होतात आणि जास्त तेलकट सुद्धा लागत नाही त्यासाठी कारणाने. आणि शिवाय तुमची पोळी खूप पटापट अशी मोठीसुद्धा होते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल की माझी पोळी किती झटपट अशी पटकन मोठी झालेली आहे. तुम्हाला पोळ्या लाटायला आवडतात की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आधी तर मला भाकरी करायला खूप भीती वाटायची आणि पोळ्या करायला मला आवडायचं. पण आता मला भाकरी खूप छान यायला लागल्या, म्हणून मला पोळ्या करायलाही तितकंच आवडतं आणि भाकरी करायलाही तितकंच आवडतं. आता इथं माझ्या लहान पोळ्या नसतात केलेल्या, मोठ्या मोठ्याच असतात. कारण की साईच्या डब्यालासुद्धा पोळींचे मी तुकडे करून देत असते. कारण की त्यांचा लंच ब्रेक हा ठराविक वेळेचा असतो. मग मुलांना ती पोळी तोडून भाजी लावून मग खाण्याचा कंटाळा येतो. म्हणून आपण त्यांना जर तुकडे करून दिले तर त्यांना तो पोळीचा तुकडा उचलून भाजीत बुडवून तसाच खायचा असतो आणि मुलांना तसं खायला प्रचंड आवडतं त्या कारणाने. आणि माझा पोळींचा स्पीड जरा थोडा जास्तीचाच आहे. आता बघा, माझी पोळींची एक साईड शिजलेली आहे आणि तोपर्यंतच माझी दुसरी पोळीसुद्धा लाटून झालेली आहे.